नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खमंग आणि झणझणीत लागणारं असं शिल्लक उरलेल्या पोळ्या आणि भातापासून तयार केलेला एक अतिशय चविष्ट अशी रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं मी एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि एक मोठा चिरलेला कांदा, 4 ते 5 मिरच्या आणि पातीचा कांदा टाकून आपल्याला अगदी छान 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून आपल्याला पुन्हा ते सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. चला तर मग अशा प्रकारे इथं मी ज्या पोळ्या उरल्या होत्या त्या पोळ्यांना असं बारीक करून घेतलं आहे छान मिक्सरला. आणि नंतर भात पण उरलेला होता, तो भात अगदी आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही साहित्य छान एकत्र करून आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी खमंग आणि असं झणझणीत आपला हा पोळ्यांचा चुरमा तयार होतो. यामध्ये आपण भात पण मिक्स केला आहे, त्यामुळे ह्या पोळ्यांमध्ये थोडं पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. अगदी सॉफ्ट असा आपला हा भात तयार झालेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये चला तर मग अतिशय सुंदर असा आपला खमंग आणि झणझणीत पोळ्यांचा चुरमा किंवा पोळ्यांचा फोडणीचा भात असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो, इथं तयार आहे. त्यामध्ये मी मस्त असं छान हिरवंगार सांबार टाकलेला आहे. आणि आपल्या शिल्लक उरलेल्या भातापासून, पोळीपासून तयार केलेला हा नाश्ता अतिशय खायला चविष्ट लागतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाऊ शकतात. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.